छान स्मूथ आणि क्रीमी असं आपलं हे मँगो आईस्क्रीम रेडी झालंय. विशेष म्हणजे साखर किंवा कॉर्नफ्लॉवरचा वापर न करता अगदी कमी साहित्यात कमी वेळात आपलं हे आईस्क्रीम रेडी होणार आहे. दिसतंय ना अगदी मार्केटच्या आईस्क्रीम सारखं. मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी 2 आंबे घ्यायचेत आपल्याला. आंबे स्वच्छ धुवून घ्यायचेत. इथे मी हापूस आंबे घेतलेले आहेत. विदाऊट शुगर आपल्याला इथे आईस्क्रीम तयार करायचं आहे, त्यामुळे शक्यतो आपल्याला गोडच आंब्याचा वापर करायचा आहे. इथे मी 2 आंब्याचा गर एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे. हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. वाटून म्हणजे त्याच्यात गुठळ्या राहू नये अशा प्रकारे 2 मिनिटं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. दुसरीकडे गॅसवर मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये आपल्याला अर्धा लिटर फुल फॅट मिल्क घालायचं आहे. गॅसची फ्लेम ऑन करून दुधाला उकळी काढून घ्यायची आहे. दुधाला उकळी आली तर यात मी अमूलचं मिठाई मेड घालणार आहे. साखरचा वापर करायचा नाही आहे, त्यासाठी त्याऐवजी गोडवा येण्यासाठी इथे मी अमूलचं मिठाई मेड घेतलेला आहे. अर्धी वाटी किंवा जो मधला कप असतो तो भरून आपल्याला इथे मिल्कमेड वापरायचा आहे. दुसरीकडे मी दुधाची साई घेतली आहे. घरामध्ये जी आपण साठवणीची साई असते ती वाटीभर साई घेतली आहे. साई छान फेटून घेतली आहे आणि साई आपल्याला दुधामध्ये घालायची आहे. साई घातल्याने आपल्या आईस्क्रीमला छान स्मूथ असं टेक्स्चर येतं. एक 10 मिनिटं आपल्याला हे मिश्रण छान आटवून घ्यायचं आहे. बाजूला ज्या कडा आलेल्या असतात त्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम बंद करून मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. थंड मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जे आपण मिक्सरला बारीक पल्प करून घेतलेला ना आंब्याचा तो घालायचा आहे आणि हे दोन्ही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मिक्सरला वाटून. छान स्मूथ आणि क्रीमी असा टेक्स्चर आलेला आहे. एक एअर कंटेनर जार घ्यायचा आहे. तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा डब्बा असेल तो तुम्ही वापर करू शकता. त्यामध्ये मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचं आहे. गार्निशिंगसाठी इथे मी थोड्या आंब्याच्या फोडी घालते वरून. पिस्त्याचे काप घालते. ऑप्शनल आहेत, तुमच्याकडे असेल तर घाला, नाहीतर काहीच हरकत नाही. थोडीशी केशर घालते वरून आणि झाकण लावून हे आपल्याला फ्रीजरमध्ये एक 7 ते 8 तास फ्रीज करून घ्यायचं आहे. एक 7 ते 8 तास झालेले आहेत आणि कंटेनरचं मी तुम्हाला काढून दाखवते. मस्त असं आपलं हे मँगो आईस्क्रीम रेडी होणार आहे. पाहू शकता काय जबरदस्त दिसतंय. काय क्रीमी मस्त टेक्स्चर आलेला आहे. दिसतंय ना अगदी भारी. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील.